शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच स्टेट. अनेकांना वाटतं की पहिल्याच प्रयत्नात पास होणं खूप अवघड आहे, पण खरंच तसं आहे का? जर योग्य रणनीती असेल, एक अचूक प्लॅन असेल, तर हे नक्कीच शक्य आहे. आणि आज आपण पहिल्याच प्रयत्नात यश मिळवण्यासाठी एक जबरदस्त ब्लू प्रिंट पाहणार आहोत. तर प्रश्न अगदी सरळ आहे. पहिल्याच प्रयत्नात टेट पास होता येतं का? आणि याचं उत्तर आहे हो, 100%. पण हे बघा, फक्त खूप अभ्यास करून चालणार नाही. त्यासाठी एक प्रॉपर प्लॅन लागतो, एक शिस्त लागते. आणि नेमका तोच आराखडा आज आपण समजून घेणार आहोत. ओके, तर कुठून सुरुवात करायची? सगळ्यात आधी आपला पाया पक्का करायचा आणि तो पाया म्हणजे परीक्षेचा अभ्यासक्रम आणि तिचं स्वरूप नीट समजून घेणं. हा आपल्या ब्लूप्रिंटचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. पहिलं काम म्हणजे हे ठरवणं की आपल्याला पेपर 1 द्यायचा आहे की पेपर 2. कारण बघा, एक आहे 1ली ते 5वीसाठी आणि दुसरं आहे 6वी ते 8वीसाठी. आणि दोघांचा अभ्यासक्रम पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे गोंधळ न करता एकाच पेपरवर फोकस करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपली मेहनत आणि वेळ वाया जाणार नाही. आणि एक गोष्ट अगदी मनावर कोरून ठेवा. जो अधिकृत अभ्यासक्रम दिला आहे, फक्त आणि फक्त तेवढाच करायचा. त्याच्या बाहेर एक अक्षरही वाचायची गरज नाही. ही शिस्त पाळली ना, तर अर्धी लढाई आपण तिथेच जिंकतो. ठीक आहे, पाया तर पक्का झाला. आता पुढे जायला आपल्याला मार्ग कोण दाखवणार? तर तो मार्ग दाखवतात मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका. यांना फक्त प्रॅक्टिस पेपर समजू नका, हा आपला खरा गाईड आहे. हे बघा, तज्ज्ञ लोक काय सांगतात? टीईटी पास होण्याचा सगळ्यात मोठा आणि प्रभावी शॉर्टकट कुठला असेल, तर तो म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिका सोडवणं. यापेक्षा मोठा गुरुमंत्र नाही. मग किती वर्षांच्या प्रश्नपत्रिका बघायच्या? तर साधारणपणे गेल्या 5 ते 7 वर्षांचे पेपर्स पुरेसे आहेत. एवढं जरी विश्लेषण केलं ना, तरी परीक्षेचा ट्रेंड काय आहे, प्रश्न किती अवघड येतात, कुठल्या टॉपिक्सवर जास्त भर द्यायचा, याचा अगदी अचूक अंदाज येतो. चला, आता पुढचा मुद्दा, अभ्यास करायचा कुठून? अर्थात पुस्तकांमधून. ही पुस्तकं म्हणजे आपल्या तयारीचा कणा आहेत. यांच्याशिवाय तर काहीच शक्य नाही. इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जर महाटेट देत असाल तर फक्त आणि फक्त बालभारतीची पुस्तकं वापरायची, आणि जर सी-टेट देत असाल तर फक्त NCERT. हे लक्षात ठेवा, कारण परिसर अभ्यास, विज्ञान, इतिहास या सगळ्यांचे प्रश्न थेट या पुस्तकांमधून उचलले जातात. त्यामुळे ही पुस्तकं गाळण्याची चूक अजिबात करायची नाही. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या विषयाकडे. आपल्या ब्लूप्रिंटचा कणा, तो म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, म्हणजेच CDP. हा फक्त एक विषय नाहीये, तर संपूर्ण परीक्षेचा आत्मा आहे. यात चांगले मार्क मिळाले की यश जवळजवळ निश्चित समजा. मग हे CDP म्हणजे नेमकं काय? तर यात पियाजे, व्हायगॉत्स्की, कोहलबर्ग यांसारख्या मानसशास्त्रज्ञांचे सिद्धांत आहेत. आणि त्याचबरोबर मुलांना क्लासमध्ये शिकवायचं कसं, याच्या प्रॅक्टिकल पद्धती आहेत. म्हणजे हा फक्त थिअरीचा विषय नाही, तर एक शिक्षक म्हणून किती तयारी आहे हे तपासणारा विषय आहे. आणि म्हणूनच या विषयाच्या तयारीचं एकच सिक्रेट आहे. घोकमपट्टीला इथे 0 वाव आहे. कन्सेप्ट समजून घ्या, कारण प्रश्न सरळ सरळ विचारले जात नाहीत, तुमची समज किती आहे हे तपासणारे प्रश्न येतात. बरं, अभ्यास खूप झाला, सगळं येतंय, पण पेपरच वेळेत पूर्ण झाला नाही तर? ही अनेकांची समस्या असते. चला, तर मग आता या वेळेच्या खेळावर म्हणजे टाइम मॅनेजमेंटवर बोलूया. गणित अगदी सोपं आहे. 150 प्रश्न 150 मिनिटं. म्हणजे एका प्रश्नासाठी फक्त 1 मिनिट. या टाइम प्रेशरमध्ये बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा असेल तर तयारी पण तशीच खास करावी लागेल. मग हे सगळं वेळेत मॅनेज कसं करायचं? हाच प्रश्न सगळ्यांना पडतो, बरोबर ना? उत्तर एकच शब्दात आहे, प्रॅक्टिस. नियमितपणे मॉक टेस्ट द्या. आठवड्यातून किमान 2 टेस्ट सोडवण्याचं टार्गेट ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक वेळी टायमर लावूनच सराव करा. हाच एक मार्ग आहे. आणि आता आपल्या ब्लूप्रिंटचा शेवटचा टप्पा. एक अशी टेक्निक जी तुमचा अभ्यास एकदम पक्का करून टाकेल. फायनल टच म्हणूया हवं तर. हे बघा, अभ्यास करताना स्वतःच्या छोट्या नोट्स काढा. आणि मग एखादा अवघड टॉपिक, जसं की गणिताची एखादी ट्रिक किंवा व्याकरणाचा नियम, दुसऱ्या कोणाला तरी समजावून सांगा. असं केल्याने काय होतं, तर आपल्या स्वतःच्या कन्सेप्ट्स एकदम क्लिअर होतात. शिकवल्याने शिकायला मिळतं, इतकं सोपं आहे हे. तर मग ही आहे पहिल्याच प्रयत्नात TET पास होण्याची संपूर्ण ब्लूप्रिंट. यातला प्रत्येक मुद्दा महत्त्वाचा आहे.
आता फक्त विचार करून फायदा नाही, कामाला लागायला हवं. तर मग सांगा, या ब्लूप्रिंटनुसार तुमच्या यशाच्या प्रवासातलं पहिलं पाऊल कोणतं असणार आहे?